ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू असतानाच ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये गणेश नाईक यांच्या जनता दरबार घेण्यात येत आहे। सोमवारी गडकरी रंगायतमध्ये झालेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमास भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता। गणेश नाईक यांनी देखील दांडी मारली होती। आता त्याच गडकरी रंगायतमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार भरवण्यात आला आहे। तर कथित टीडीआर घोटाळ्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटलाय। महायुती सरकारमध्ये एकत्र असतानाही नवी मुंबई आणि ठाण्यातील विकास धोरणांवरून हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत। आज गणेश नाईक यांनी या प्रकरणी हायकोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही टीडीआर द्या। त्यावेळी आयुक्तांनी काही भूमिका मांडली नाही। त्यानंतर तोच विषय सुप्रीम कोर्टात गेला। तो भाग SGNPचा होता। त्यात पार्कचे इन्फो सेन्सिटिव्ह झोनमध्ये टीडीआर दिला जात नाही अशी आपली माहिती असल्याचं सांगितलं। 2700 नाही तर तो 4000 कोटींचा टीडीआर आहे। ज्या जागेचा वापरच होणार नाही अशा जागेसाठी ठाण्याच्या जनतेने का भार सहन करावा? ठाण्यातले लोक सुप्रीम कोर्टात जाणार। नवी मुंबईतील एक संस्था देखील जाणार आहे। जनता जागृत आहे। आपल्याला पाहिजे म्हणून काहीही करता येणार नाही। याचे करते करूते कोण हे आपल्याला माहीत नाहीत असंही गणेश नाईक यांनी सांगितलं। त्यानंतर गणेश नाईक यांनी नक्कीच स्टे देण्यास उशीर झाला, परंतु बैल गेला आणि झोपा केला असा विषय झाला असून डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात वीज पाणी लागतं। नॉईज पोल्युशन तिथे होतं। डेटा सेंटर हवे PM यांनी सांगितलं आहे, परंतु या सेंटरला आपल्याला वैयक्तिक विरोध आहे असंही त्यांनी सांगितलं। तसंच कार्यक्रमाच्या गैरहजेरीवर बोलताना गणेश नाईक यांनी कोणता कार्यक्रम झाला, आपला OSD आपले PA इथे बसले आहेत, त्यांना विचारा आपल्याला निमंत्रण होतं का? आपल्याला निमंत्रण नव्हतं, परंतु आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही। मान देव जर कोणी बोलवलं तर आम्ही जातो, तरीही आपण काही राग मानत नसून आपण काही नाराज होत नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीच्या मोबदल्यात एका खासगी कंपनीला 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यावर विरोधी पक्षांनी विशेषतः जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्या वन खात्यावर संशय व्यक्त केला होता। या आरोपांवर उत्तर देताना गणेश नाईक यांनी वन विभाग चुकीच्या गोष्टींच्या विरोधात असल्याचं सांगितलं आणि ठाणे टीडीआर घोटाळा प्रकरणावर सखोल माहिती मागवली असल्याचंही सांगितलं। टीडीआर आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱ्या वाढीव FSIच्या संदर्भात नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर निशाणा साधला होता। त्यांचं दिलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनात आणून त्यांच्या व्यथा कथा मांड आणि मी त्यांना सांगितले की शेवटी नुसते प्रशासक यंत्रणेकडून किंवा पॉलिटिकल अँगलने तुम्ही प्रयत्न करतानाच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे, कोणी त्या घटकांनी। आणि मी त्यांना आपल्या समोरच सांगितले त्यांना, म्हणजे तिन्ही स्तरावर तुम्ही प्रयत्न करा। न्यायालयाला निश्चितपणे जर एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन त्याच्यामुळे जर का त्या ठिकाणी लोकांच्या जीवनावर परिणाम होणार असं माननीय न्यायालय त्याला निश्चितपणे लोकांना प्रतिसाद देईल। ठाण्यातला एक तिसरा विषय